30 एप्रिल 2023ला बर्लिनला ॲडॉल्फ हिटलरच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. आश्चर्य वाटले, कारण 30 एप्रिल हिटलरचा स्मृतिदिवस असून कोणतीही दखल घेतलेली दिसली नाही. तिथे एक छोटासा बोर्ड होता, जिथे हिटलरचा देह आत्महत्येनंतर जाळण्यात आला होता. आजूबाजूला लोक कार पार्क करत होते. जवळ 60 लाख जूनचे प्रचंड मोठे सुंदर स्मारक अमेरिकन आर्किटेक्टने तयार केलेले आहे. डार्क ग्रे कलरच्या स्टोनमधून फिरताना मन उदास होतं. डार्क हिस्ट्रीचा आढावा घेताना मन सुन्न होतं. हिटलरची शेवटची इच्छा बर्लिनवरच बॉम्ब टाकायची होती. बरं झालं ती पूर्ण झाली नाही. हिटलर आणि स्वस्तिक जर्मनीमधून पूर्ण आज पुसल्या गेले आहे. एकदा एका भारतीयाने नवीन कार घेतली व शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक कुंकवाने काढल्यानंतर त्याला अरेस्ट करण्यात आले होते. आज जर्मन लोकांना हिटलर किंवा नाझी म्हणून ओळखण्याची किळस वाटते. नव्या पिढीला इतिहास विसरायला शिकवले जाते. हिटलरच्या 13व्या वर्षी वडील वारले आणि 18व्या वर्षी आईवर प्रेम करणारा ॲडॉल्फ चांगला विद्यार्थी नव्हताच. 16व्या वर्षी त्याने शाळा सोडली. लँडस्केप आणि बिल्डिंगचे सुंदर चित्रे काढून तो विकायचा. आर्किटेक्ट होऊ शकला असता, पण पुढे या चित्रकाराने जगाचा इतिहासच रक्तरंजित करून टाकला. निर्व्यसनी हिटलर प्रचंड वाचन करायचा. नोकरी कधीच करणार नाही असे म्हणणारा हिटलर ऑस्ट्रियाचा असल्याने त्याला जर्मनीचे सर्वोच्च पद फक्त एकाच पद्धतीने मिळाले असते, ते म्हणजे आर्मीमधून प्रमोशन होऊन. हिटलरने 16 ऑगस्ट 1914ला सैनिकाचा पोशाख परिधान केला. पहिल्या महायुद्धासाठी दोषी असल्याने जर्मनीला $33 मिलियन दंड भरावा लागला होता. बेरोजगारी वाढली आणि महागाई वाढली. 166 मार्कला ब्रेड मिळायची ती ब्रेड 1923ला 140 बिलियन मार्कला मिळू लागली. ब्रेड आणायला ट्रॉलीमध्ये पैसे न्यावे लागायचे. परिस्थिती खूप खराब होती. महत्वाकांक्षी हिटलर अस्वस्थ होता. जर्मनीला सुपर पॉवर करायचे, जग जिंकायचे हे स्वप्न बघू लागला. स्वतःची लीडरशिप विकसित करताना अथॉरिटी, लॉजिक, इमोशन, ड्रीम्स आणि फिअर यांचा कौशल्याने वापर केला. हिटलर बोलायला शिकला. तासनतास आरशासमोर हातवारे, एक्सप्रेशन, आवाज यांची प्रॅक्टिस करू लागला. लीडर होण्यासाठी भाषण महत्वाचे हे स्किल त्याने विकसित केले. ग्रेट जर्मनीचे स्वप्न लोकांना तो दाखवू लागला. एव्हरीथिंग फॉर जर्मनी म्हणू लागला. थोडा कर्कश पण पोट तिडकीने बोलू लागला. तो एक रिदम स्पीकर होता. एके दिवशी 16 ठिकाणी भाषणे दिल्याची नोंद आहे. तसेच मोनोलॉग 2 तासांचा पण होता. बिना स्क्रिप्टचे आवेशपूर्ण भाषण लोकांना आवडू लागले. ग्रेटर जर्मनीविषयी बोलणारा हिटलर केवळ एकमेव होता. खराब परिस्थिती असताना तुम्हाला घरे मिळणार, शेती मिळणार, तुम्हाला गार्डन करता येणार या स्वप्नांमुळे लोक हिटलरचे भक्त बनले. जर्मन लोकांनी हिटलरला हिरो म्हणून स्वीकारले. एकदा फायर करून भाषण दिल्याने हिटलरला तुरुंगात जावे लागले. 5 वर्षांची शिक्षा झाली. तुरुंगात हिटलरने 700 पानांचे आत्मचरित्र लिहिले. त्याचे पहिले टायटल होते 4.5 इयर्स ऑफ लाईज, कोवर्डाइज अँड विकनेस. हे नाव खूप मोठे असल्याने शॉर्ट टायटल ठरले. माइन काम्फ म्हणजे माझा संघर्ष मोठ्या मुश्किलीने प्रकाशित झाले, कारण त्यात वाचण्यासारखे काहीच नव्हते. हिटलरने कौशल्याने प्रती विकल्या, जबरदस्तीने विकत घ्यायला लावल्या व पुढे ते जर्मनीचे बायबल ठरले. 12.4 बिलियन कॉपीज विकल्या गेल्या. आत्मचरित्र बेस्ट सेलर ठरले. इतर भाषांमध्ये प्रकाशित झाले. फ्रेंचमध्ये प्रकाशित करायला हिटलरने परवानगी दिली नाही, तरी सोलोने ते पुस्तक फ्रेंचमध्ये प्रकाशित केले. फ्रान्समध्ये कॉपीराईटची कोर्ट केस चालली. यात हिटलर जिंकला. एकदा ब्रिटिश अधिकाऱ्याबरोबर क्रिकेट मॅच हरला, तेव्हापासून जर्मनीमध्ये क्रिकेट बॅन झाले. प्राण्यांवरील प्रेमामुळे हिटलर शाकाहारी झाला व त्याला जग शाकाहारी करायचे होते. 1933ला हिटलर जर्मनीचा चान्सलर झाला. ऑगस्ट 1934ला हिटलर डिक्टेटर झाला. हिटलर देअर फ्युरर म्हणून ओळख झाली. फ्युरर म्हणजे सुप्रीम लीडर, अर्थात सर्वाधिकारी. कायदा करण्यात आला की हिटलर आयुष्यभर कायम लीडर राहील. स्वस्तिक चिन्ह आर्यन संस्कृतीचा भाग म्हणून 45 अंशात क्लॉकवाईज हे चिन्ह आहे. रेड, व्हाईट आणि ब्लॅक कलर्स निवडले. स्ट्रगल मुवमेंट म्हणून रेड कलरची निवड. सॅल्यूटची पद्धत वेगळी होती. आर्यन वंश सर्वात शुद्ध आहे आणि ज्यू राष्ट्रद्रोही आहेत. ज्यूमुळेच पहिले महायुद्ध हरलो अशी धारणा हिटलरची होती.
भारतीयांविषयी हिटलरचे मत चांगले नव्हते. हिटलरने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य भारताला मिळावे यासाठीच्या डिक्लेरेशनवर सही दिली नाही. इटली आणि जपानने दिली होती. गांधीविषयी पण हिटलरचे मत चांगले नव्हते. गांधीजींना गोळी मारून ठार करायला पाहिजे असं म्हणायचा. 1936ला बर्लिनला ऑलिम्पिकचे आयोजन करून हिटलरने चांगली इमेज निर्माण केली. 1938ला टाइम मॅगझिनने मॅन ऑफ द इयर घोषित केले. आश्चर्यकारकरित्या हिटलरला नोबेल प्राइज फॉर पीसचे नॉमिनेशन 1939ला मिळाले होते. हे वर्ष हिटलर आणि जर्मनीसाठी क्लायमॅक्स होते. टेक्नॉलॉजीचा वापर केला, औद्योगिकीकरण वाढवले, रेडिओचा वापर हिटलरने हुशारीने केला. 90 लाख रेडिओ स्वस्तात उपलब्ध करून दिले. लाऊडस्पीकरवरून पण पार्कमध्ये रेडिओ ऐकवला जाऊ लागला. जोसेफ गोबेल्सला प्रोपगंडा मिनिस्टर म्हणजे प्रचार मंत्री केले गेले व त्याचे तत्वज्ञान होते की एकच गोष्ट वारंवार सांगितल्याने असत्य देखील सत्य वाटू लागते. जर्मनीतील 1600 वर्तमानपत्र बंद केले. बातमी परवानगीशिवाय प्रकाशित होत नव्हती. त्यामुळे जर्मनीत काय चालले याचा जगाला पत्ता नव्हता. 6500 चित्र आर्ट गॅलरीमधून हटविण्यात आले. 2500 लेखकांवर बंदी होती. 20,000 पुस्तके रस्त्यावर जाळण्यात आली कारण ती अनजर्मन होती. कोणती गाणी ऐकायची ती यादी पण प्रसिद्ध करण्यात आली होती. जर्मन लोकांचे ब्रेन वॉश करण्यात आले. ज्यू हे मानवी वेशात प्राणी आहेत हे वारंवार सांगितले जाऊ लागले. ज्यू लोकांपासून जर्मन लोक अंतर ठेवू लागले. जर्मन आणि ज्यूंचे लग्न होण्यास बंदी होती. ज्यूची जमीन कोणी विकत घेऊ शकत नव्हते. ज्यूच्या चांगल्या नोकऱ्या काढून जर्मन लोकांना देण्यात आल्या व ज्यूंना कामगार म्हणून वापरल्या गेले. काही ज्यू अर्जेंटिनाला पळाले. बहुतेक इस्रायलला स्थायिक झाले. सायंटिस्ट अल्बर्ट आईन्स्टाईन ज्यू होता. तो इंग्लंडला पळाला, नंतर अमेरिकेत स्थायिक झाला. ज्यू हे बांडगुळ्यासारखे आहेत. ते अधिकार गाजवतात पण देशाशी समाजाशी प्रामाणिक नसतात. ज्यू तो ज्यूच राहतो असे हिटलर म्हणायचा. युरोपला ज्यू मुक्त करण्याचे त्याचे स्वप्न होते. इटलीच्या मुसोलिनीचा फॅसिझम म्हणजे टोकाचा राष्ट्रवाद, हिटलरचा नाझिझम म्हणजे राष्ट्रवादासोबत रेसिझम जोडला गेला. नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी म्हणजे नाझी पार्टी. नाझी पार्टी म्हणजे हिटलर आणि हिटलर म्हणजे नाझी पार्टी. कम्युनिझम, सोशलिझम आणि नाझिझम म्हणजे उदाहरण देता येईल. जर तुमच्याजवळ 6 गायी असत्या तर कम्युनिस्ट त्या सर्वच गायी ताब्यात घेतात. समाजवादी 3 गायी ताब्यात घेऊन तुम्हाला 3 गायी ठेवू देतात. तर नॅशनल सोशलिझम मिरवणारे नाझी सगळ्या गायी तुमच्याजवळच ठेवतात पण सर्व गायींचे दूध मात्र देशभक्तीच्या नावावर आपल्याच कब्जात घेतात. हिटलरने ग्रेटर जर्मनीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कर्ज अमेरिकेकडून घेतले. अर्थात ते परत करण्याचा इरादा त्याचा नव्हताच. हिटलरने टॅक्स पण कधी भरला नाही. ऑटोबान म्हणजे एक्सप्रेस हायवे. उद्देश युद्धात वॉर टँकर्सचे ट्रान्सपोर्टेशन फास्ट व्हावे हा होता. अल हुसेनी मुस्लिम लीडर होता. 28 नोव्हेंबर 1941ला हिटलरला भेटला व त्याने सल्ला दिला की जर्मनीमधून ज्यूंना हाकलू नका, नाहीतर ते आमच्या अरेबियन राष्ट्रांमध्ये घुसतील. ज्यूंना मारून टाका. हिटलरने ज्यूंना मारायचा क्रूर निर्णय घेतला. जर्मन सैनिकांनी निष्पाप ज्यूंना मारल्याने सैनिकांना नाईटमेअर्स दिसायला लागले. युद्धात गोळ्या कमी पडतील म्हणून गोळ्या मारण्याऐवजी झायक्लोन पॉयझन गॅसचा वापर केला. बंकरमध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅम्पला हिटलरने कधीही भेट दिली नाही पण पूर्ण नियंत्रण हिटलरचेच होते. हा निर्णय हिटलरला क्रूर खलनायक करून गेला. सामूहिक हत्या अनेक युद्धात व देशात झालेली आहे पण स्वदेशात 60 लाख लोकांची विनाकारण हत्या इतिहासात पहिल्यांदाच झाली. अपंग, मतिमंद आणि जे गोरे नाहीत त्या सर्वांना मारले गेले. हेनरिच हिमलरला हिटलरने सेनापती केले. त्याने 60 लाख ज्यूंना रोज 6000 प्रमाणे क्रूरपणे मारले. युद्धनीती ब्लिट्स क्रिग, विजेच्या स्पीडने स्ट्रेंथ आणि पॉवर वापरून युद्ध करायचे व 8 दिवसात विजय मिळवायचा हे त्याचे तंत्र होते. सैनिकांना पेरिविटीन ड्रग दिले जायचे त्यामुळे दिवस रात्र सैनिक लढायचे. पोलंडवर विजय 2 दिवसात मिळवला. ऑस्ट्रिया, नेदरलँड, झेकोस्लोवाकिया हे जवळचे राष्ट्र जर्मनीने सहज जिंकले. आर्थिक स्थिती सुधारण्यापेक्षा आर्थिक संपन्न राष्ट्र ताब्यात घेणे हिटलरला सोपे वाटायला लागले. जर्मनीजवळ 7 लाख सैनिक आणि 1000 एअरक्राफ्ट होते. जर्मनीने युरोप जिंकले. आता जग जिंकण्याची तयारी हिटलरची होती. अमेरिका दुसऱ्या महायुद्धात अलिप्त होते पण जपानने बॉम्ब टाकल्याने अमेरिका युद्धात सहभागी झाले. इंग्लंडवर ऑपरेशन सी लॉयन करण्यात आले. 1000 एअरक्राफ्ट एकाच वेळेस सोडण्यात आले परंतु यश आले नाही. जर्मनी व रशियाचा कॉन्ट्रॅक्ट झाला होता एकमेकांवर युद्ध करायचे नाही म्हणून.
परंतु हिटलरने रशियावर विनाकारण आक्रमण केले. हिटलरला सैन्यबळ कमी पडू लागले. अधिकारी हिटलरच्या विरुद्ध कारस्थाने करू लागले. जवळपास ज्ञात असलेले एकूण 15 अटॅक हिटलरवर झाले. बुलेट, बॉम्ब, फूड पॉयझन असे सर्व अटॅक झाले. त्यात तो आश्चर्यकारकरित्या वाचला. एका बॉम्बस्फोटात त्याचे अर्धे केस जळाले होते. तो स्वतःला मसीहा समजायला लागला. फूड टेस्टर त्याने अपॉइंट केले. फूड टेस्टर्सनी खाल्ल्यानंतरच तो जेवायचा व सर्व हल्लेखोरांना शोधून हिटलरने त्यांना शूट केले. टॉम क्रूजचा वल्कायरी चित्रपट सत्यकथेवर आधारित बघण्यासारखा आहे. एकदाच रिपोर्टरने हिटलरला विचारले, माइन काम्फ पुस्तकात शांतीविषयी काहीच नाही, फक्त वॉरचीच भाषा आहे. त्यावर हिटलर म्हणाला होता, तेव्हा मी तरुण होतो व तुरुंगात होतो, आता चान्सलर आहे. ती एकमेव न्यूज जगभरातील सर्व वृत्तपत्रांनी फ्रंट पेजवर छापली होती. संधी वाया गेल्या, नाहीतर जग ताब्यात आले असते असे तो म्हणत होता. इलेक्ट्रिक, पेट्रोल, पाणी हे काहीच नव्हते. तेव्हा प्राथमिक गरजा महत्वाच्या नाही, युद्ध जिंकणे महत्वाचे असे हिटलर म्हणायचा. जीवन सुखांना माफ करत नसतं हे पण त्याचंच वाक्य आहे. रशियावर अटॅक करून चूक झाल्याची जाणीव हिटलरला झाली. हिटलरला राग आला की तो पेन फेकायचा किंवा तोडायचा. आपला 56वा वाढदिवस 20 एप्रिल 1945ला त्याने साजरा केला. पार्किन्सनमुळे डाव्या हाताला कंप असायचा. बॉम्बस्फोट अटॅकपासून थोडे कमी ऐकू यायला लागले होते व लवकर तो म्हातारा दिसायला लागला होता. बोलणे पण अस्पष्ट झाले होते. सतत शंका घेणारे व्यक्तिमत्व झाले होते. आईसारखा कॅन्सर होईल, गुदमरून मरून जाऊ ही भीती असल्याने ऑक्सिजन सिलेंडर नेहमी जवळ ठेवायचा. स्वतः श्रेष्ठ असल्याच्या भ्रामक कल्पनेत व स्वतःच्याच प्रेमात हिटलर कायम होता. नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी हिटलरची होती. शेवटच्या 5 वर्षात 90 प्रकारचे इंजेक्शन गोळ्या घेतल्याची नोंद आहे. सल्ला दिला गेला हिटलरने बर्लिन सोडून जपानला जावे. त्यावेळेस हिटलर म्हणाला होता, जेव्हा पडदा पडतो तेव्हा तुम्ही स्टेजवर पाहिजे. मी जर्मनी सोडू शकत नाही. मला बर्लिनमधूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. कदाचित स्टेटस जपण्यासाठी मी आत्महत्या करेल. डेप्युटी चान्सलरने 7 मजली बंकरमध्ये हिटलरला टेलिग्राम पाठवला की हिटलरच्या आत्महत्येनंतर त्याने चान्सलर व्हावे का. ते प्रपोजल हिटलरला आवडले नाही. लगेच डेप्युटी चान्सलरला अरेस्ट केले. गोबेल्सला पुढचा चान्सलर जाहीर केले. पत्नीला द्यावा लागणारा वेळ त्याच्याजवळ नव्हता म्हणून त्याने विवाह केला नव्हता. 14 वर्षापासून प्रेमात असलेल्या हिटलरने इव्हा ब्राऊनशी 29 एप्रिल 1945ला 56व्या वर्षी विवाह केला. त्याने तिला आधीच सांगितले होते त्याला मुलबाळ नको आहे, कारण असामान्य पालकांचे मुले सामान्य जीवन जगले तर त्यांना हाल अपेष्टा भोगाव्या लागतात. ब्लॉन्डी जर्मन शेफर्ड कुत्रीला सायनाइडची गोळी देऊन मारले. Death of a Devil. इव्हा ब्राऊन आणि हिटलरने पण सायनाइडची गोळी घेतली व हिटलरने डोक्यात गोळी मारून 30 एप्रिल 1945ला आत्महत्या केली. विवाहानंतर 40 तासांच्या आत वैवाहिक जीवन संपले. रशियन सैन्य खूप जवळ आले होते. हिटलरच्या सूचनेप्रमाणे हिटलर आणि ब्राऊनच्या देहाला जाळण्यात आले. आर्यन संस्कृतीप्रमाणे नाही तर डेड बॉडीचे हाल होऊ नये म्हणून. 1 मेला गोबेल्स आणि त्याच्या पत्नीने आपल्या 6 मुलांना सायनाइड दिले व त्या दोघांनी पण आत्महत्या केली. काही अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली, काही सरेंडर झाले. हिटलरला समजून घेण्यासाठी डाऊनफॉल आणि सिंडलर्स लिस्ट हे चित्रपट बघावे. दुसऱ्या महायुद्धानंतर हिटलरमुळे जर्मनी पहिल्या महायुद्धाच्या वेळेसपेक्षा जास्त मागे गेले. हिटलरच्या मृत्यूने दुसऱ्या महायुद्धाला पूर्ण विराम मिळाला.